नमस्कार मंडळी. आज आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. तर आज गॅसवर मी इथे एक तवा मांडून घेतलेला आहे. त्या तव्यामध्ये 5-6 मिरच्या आणि अर्धी वाटी वाटाणा मी घातलेला आहे. आणि हा वाटाणा मिरच्या छान डाग पडेपर्यंत अगोदर भाजून घ्यायचं आहे तव्यामध्ये. आणि नंतर त्यामध्ये काय करायचं, थोडं तेल घालायचं आहे की जेणेकरून तो परतून निघल एवढंच इतपत तेल त्यामध्ये घालायचं आहे. आणि तेलामध्ये मिरच्या आणि वाटाणा छान असं तळून घेतल्यासारखा परतून घ्यायचा आहे, एकदम मस्त असा सुगंध येईपर्यंत. आता वाटाण्याचं सीझन आहे म्हटल्यानंतर वाटाण्याच्या रेसिपीज तर झाल्याच पाहिजे, म्हणून म्हटलं चला आज आपण बनवतोय वाटाण्याचा खरडा. तर त्यानंतर आता ह्या इथं छान आपल्या वाटाणा आणि मिरच्या भाजलेल्यात किंवा तळून निघालेले आहेत, परतून निघालेले आहेत. नंतर परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण काय केले, 1 गड्डी मी लसूण निवडून घेतला होता, तर तेवढं लसूण घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली. आणि हे थोड्या वेळेस 5-10 मिनटं काय करायचं, झाकून ठेवायचं. आणि ते छान वाफलं की नाही, नंतर त्यामध्ये काय करायचं, थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आणि हे छान फुलपत्रीच्या साह्याने किंवा तांब्याच्या साह्याने काय करायचं आहे, रगडून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरलाही हे फिरवू शकता. आणि अखंड जर शेंगदाणे त्यामध्ये टाकले तर ते मात्र मिक्सरलाच फिरून घ्यावे लागतात. अशा पद्धतीने छान रगडून घ्यायचे ते आणि आता आपल्या इथं वाटाण्याचा रगडा इथं तयार आहे, वाटाण्याचा खरडा इथं तयार आहे. आता आपण त्यामध्ये काय करूया, फोडणी घालून घेऊया, थोडासा तडका घालून घेऊया. त्यामुळं मी काय केलं, इथं तडका पॅन घेतलेला आहे. तडका पॅनमध्ये तेल घातले, अर्धासा चमचा जिरं, अर्धासा चमचा मोहरी घालायची आहे. आणि जिरी मोहरी छान तडतडल्याच्या नंतर हा तडका त्या खरड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आपला इथं वाटाणा खरडा तयार आहे. तर अशा पद्धतीने वाटाणा मिरची खरडा तुम्ही पण करून पहा आणि मला सांगा कसं झालं आहे तो कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.